सिक्स सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत. अभिनंदन रवींद्र माणिक प्रतिष्ठान तिघरे हा संघ तर ग्रुप ए मधून आपण पाहिलं तर पुढे येताना आपण पाहिलेलं आहे. मॅचला सुरुवात जागमाता रावले वर्सेस टायगर स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात. प्रथमतः बॅटिंग करतात जागमाता रावले, फिल्डिंग करणारी टीम आहे टायगर स्पोर्ट्स. जसं टेनिस क्रिकेट पाहिलं तर ओरम क्रिकेटमध्ये रावले किंवा टायगर स्पोर्ट्स म्हणा सातत्यानं बोलबाला राहिल्यात, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहूयात. फटका समोरच्या दिशेने खेळलाय, फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. सरा पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 5. एका बाजूने आपण पाहिलं तर हेमंत, दुसऱ्या बाजूने सिद्धेश आणि गोलंदाजीवरती सुशांत. नाव शांत आहेत पण सुशांतला शांत नाही, आता अशांतता पसरावी लागेल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहिल या जयप्रकाश पाटील यांना विनंती असेल सर आपला शुभ पहिला 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा होत आहेत त्या मात्र 9. पुढचा बॉल फलका पुन्हा त्या खेळलाय गॅप मध्ये, बिटवीन द गॅप, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. मॅच पुरस्कार तो मात्र दिला जातोय. साहिल अभिनंदन, अभिनंदन टीम तिघरे, रवींद्र माणिक प्रतिष्ठान तिघरे या संघाला आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, म्हणून म्हटलं की स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल ना केडी फायटर चषक, तर तुमचं अगदी बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग ह्या तीनही क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप चांगली कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल हलक्या चेंडूला सॉफ्ट हँडने. क्रिकेटचा खेळ नेहमी मोठ्या फटक्याने नाही, कधी कधी डोक्यानेही खेळला जातो, ते मैदानावरती मात्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल घेतलं धावसंख्या धावफलकावरती 14. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या ओव्हर मधील सुशांतचा बॉल पडल्यानंतर मात्र पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. रन येत असताना पाहायला मिळतात एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या 15. फटका क्रॅकिंग, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 19. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट होताना आपण पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 19. सुरुवात खूप चांगली केलेत. एका बाजूने हेमंत, दुसऱ्या बाजूने सिद्धेश या दोन खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. चला टायमिंग खूप महत्वाचं आहे. विनंती आहे तिथे जास्त वेळ चर्चा होणार नाही. पहिला ग्रुप खूप छान पद्धतीने खेळलाय. पहिल्या 7 मॅच खूप छान पद्धतीने पार पडल्यात. अपेक्षा आमची पुढे देखील तीच आहेत. आशिष येतात दुसरं षटक फेकण्यासाठी मैदानावरती. आशिष यांना पण पाहू शकतायत कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहूयात. आशिषचा पहिला बॉल स्ट्राईकला सिद्धेश. अलकदना चेंडूला मात्र खेळून काढलाय, ढकलून दिलात. एक सिंगल. माहित आहे की पहिल्या षटकामध्ये आपण खूप चांगला खेळ केला, धावसंख्या पण घेतल्यात. आता तितकी काही रिक्स घेत नाहीत. एका धावेने धावसंख्या पुढे चालल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. गोलंदाज तयार. पुढचा बॉल लोअर फुलटच बॉल कनेक्ट केला. फिल्डिंग चांगली त्या ठिकाणी सुशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल अडवण्यात आलात. निर्धाव चेंडू येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. आतापर्यंत 2 बॉल या ठिकाणी मात्र फेकून झाल्यात. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हेमंतला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली विकेट गमावलाय टीम जागमाता रावलेनं.
गौरव मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वेगवान स्ट्रोक अगदी खेळण्याच्या तयारीमध्ये होते गौरव, परंतु डॉट बॉल आलाय. 4 बॉल फेकून झाले, 2 बॉल बाकी आहेत. स्वीप केलाय, व्हॉट अ शॉट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. टाळ्या टाळ्या पंचांसाठी होतात, कारण ही कला प्रत्येक जण नाचू नाही शकत. आज पंच मनोरंजन करतायत. प्रमोद किनी सर डान्सर अंपायर म्हणून प्रचलित आहे. तिथे विकेट आलाय. गौरवनं एक मोठा फटका खेळला, तो बाद, आउट. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 24-24. चला घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका. पुढील मॅच अमर उन्नती बी वर्सेस जयनुमान मायकोप. मायकोप संघाचे कॅप्टन आणि अमर उन्नती बी संघाच्या कॅप्टन आपण तयार राहायचे आहेत. एकदंत पालघर, अमर उन्नती सी आपणही तयार राहायचे आहेत. साई कृपा विलंगी आणि बालकडू पालघर आपणही तयार राहायचे आहेत. हलक्या त्यानं चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं, ढकलून दिलंय. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 26. फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, मिळती लावा 4, चौकार. मॅच मध्ये आपल्याला बॅटिंग चांगली करायची, रन करायचे आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फटका पुन्हा चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिसफिल्ड, बॉल आता मधून निसटला आहे. रनआउटची संधी आणि पंचाने मात्र दर्शवलं नॉट आउट. इट्स अ सेफ. रिव्ह्यूचा वापर नाहीये, फक्त पंचांना डाऊट असेल तर पंच घेऊ शकतात. पंचाने सांगितलं नॉट आउट, बॉटर सेफ आहेत. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती सध्या रोखली गेल्यात, ती मात्र 30. पुढचा बॉल हलक्या त्यानं चेंडूला मात्र पुन्हा ढकलून दिलेत. एक धाव येत असताना पाहायला मिळतात संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 31. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हलक्या त्यानं चेंडूला पुन्हा ढकलून दिलं. सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 32-32. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन बागपूरला गेले. फटका खेळायचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी झालाय, डायरेक्ट हिट झालाय. त्यामुळे बॅटरला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. उकार
फिल्डिंग करेपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 38-38. टीम जागमाता रावले या संघाची आपण धावसंख्या पाहू शकतायत. टायगर स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा बॉल पुन्हा फटका खेळला. धावचीची संधी, रनआउट. सुशांत फिल्डिंग केल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 38. डिजेक्ट मिनिट 39 धावेचं लक्ष हे मात्र ठेवण्यात आलेले आहेत. चला पुढील मॅच अमर उन्नती बी आणि जय हनुमान मायकोप दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं ही विनंती आहे. अमर उन्नती बी आणि जय हनुमान मायकोप. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेत. अमर उन्नती बी आणि जय हनुमान मायकोप. आदरणीय संदेशजी पाटील साहेब यांच्या सोबत असे टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. टॉस कॉइस स्पिन. नाणेफेकीचा कॉल केला जातो त्या ठिकाणी. चला मॅच कडे लक्ष आहे, टॉस कडे लक्ष आहे. पाठलाग करायचा मैदानावरती 39 धावेचा. आज रवींद्र माणिक प्रतिष्ठान संघानं 36 चा पाठलाग केला होता. 39 चा पाठलाग होईल का याची चर्चा रंगले सध्या. टॉस झालाय. जय हनुमान मायकोप की उन्नती. अमर उन्नती संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलाय. पहिला बॉल फटका. ओ व्हॉट अ फील्ड. काय डाईव्ह लगावलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला अशा बॉल लढवलाय. व्हॉट अ एफर्ट. दर्जेदार फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा त्याची झेप घेतली. बॉल लढवलं, मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि एक सिंगल वरती मात्र फक्त समाधान. पंपू होते. दर्जेदार फिल्डिंग पंपूच्या माध्यमातून. पुढचा बॉल फटका पुन्हा खेळला. पुन्हा पंपू होते परंतु आता नाही रोखू शकणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 5. पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावेचा पाठलाग करायचा आहे. प्रति ओव्हर किमान तुम्हाला अगदी त्या 10 धावा तरी घ्यायच्या आहेत. तर तुम्ही 39 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकतायत. आतापर्यंत 5 आल्यात. क्लीन बॉल फॉर नेचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल सुशांतला. सुशांत बॅक टू द डगआउट. गॉन. देवानंद पाटील साहेब यांचं आगमन झालं. देवानंद दादा पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम. आपलं स्वागत आहे केडी फायटर चषक 2026 मध्ये. फटका खेळायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी रनआउटची संधी परंतु आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉल फील्ड केलाय तोपर्यंत एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक परंतु फिल्डिंग
वा वा वा, मैदानाच्या मध्ये दर्जेदार कामगिरी जागमाता रावले संघ करताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असेल. फटका पुन्हा खेळलाय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट. पहिला ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 7. पाठलाग करायचा 39चा. आदरणीय देवानंद दादा यांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जाणार आहे. आणि सन्मान करण्यासाठी मी जयप्रकाश पाटील बाबाजींना विनंती करतो. आपल्या सोबत असे हा सन्मान आहे, तो सन्मान केला जाणार आहे. जयप्रकाश भाऊजी, आपणास विनंती आहे, आपल्या शुभ असे सन्मान केला जाणार आहे मुख्य मंचावरती. आदरणीय व्यक्तिमत्व देवानंद सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि देवादादा या नावानं प्रसिद्ध आहेत. त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. फटका खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, फिल्डिंग केलंय, बॉल लढवलाय. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 7. विपुलचा बॉल पुन्हा एकदा यष्टांवरती हिट. फलंदाजाला सोडावं लागेल. मैदान विकेट. वेगवान बॉल यष्टांवरती हिट होणारा. जसे बॅटर आले पुन्हा माघारी परतते. विकेट डाऊन, गॉन. दोन बॉल शिल्लक विपुलचे. वेगवान बॉल होता, जलद गतीचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल. पाठीमागे विकेट किपर कडून मिस्टेक झाला, परंतु तितका काही फरक पडणार नाही. आलाय डॉट. लास्ट बॉल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, पायावरती हिट होणारा पाहायला मिळाला. चांगलं षटक राहिलं, ज्यामध्ये विकेट आले, ज्यामध्ये डॉट आले, ज्यामध्ये रन नाही आल्या. असं विपुलचं षटक झालंय समाप्त. आपण जावं डीजे कडे, ऐकूयात संगीत. परंतु आतापर्यंत ते मोठे स्ट्रोक आलेच नाहीत. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट डॉट मैदानाच्या मध्ये कहाणी राहिल्यात. 10 बॉल मध्ये रन करायच्या 31. हलक्या चेंडूला मात्र पुन्हा ढकलून दिले. धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र कंप्लीट. येणारे 9 चेंडू मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या 30. 9 मध्ये करायच्या 30. फटका क्रॅकिंग खेळला, परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी. तर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 8 बॉल रन करायच्या 30. स्ट्रोक तर खेळलाय, तो सीमारेषेच्या पार गेलाय, चौकार आलाय. 7 मध्ये 26. हलक्या चेंडूला पुन्हा ढकलून दिलाय. त्या ठिकाणी कुठली घाई गडबड करत नाहीत गौरव. फिल्डिंग करतायत. 6 बॉल मध्ये लक्ष आहे 25 धावांचं. डीजे.
सभेचं लक्ष असेल. यानंतर अमर उन्नती बी या संघानं टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेत. जय हनुमान मायकोव हा संघ मैदानाच्या मध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पहिला बॉल आलाय डॉट. हव्या होत्या 25, आता 5 बॉल 25 ची गरज. फटका तर खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉल लढवलाय. 5-25, आता 4-25. फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॉल लढवलाय. चांगली फिल्डिंग. 3 बॉल मध्ये 25 धावेचं लक्ष मॅचला जिंकण्यासाठी. येणाऱ्या 2 बॉल मध्ये आता धावा करायच्या 25. पुन्हा एकदा एक चांगला बॉल यस्टर्न वरती हिट होताना पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आहे. 25 धावेची गरज. एक बॉल मध्ये धावा करायच्या 25. हा मॅच जवळजवळ जागमाता रावले या संघाने तर जिंकलेला आहे, परंतु आता नो बॉल आलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. वाईड आलाय. चांगला बॉल फिल्डिंग केल्यात आणि मॅचला जिंकला टीम जागमाता रावले संघानं. रावले संघाचा आपण करूयात अभिनंदन. तो संघ मात्र थोडा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतो. टायगर स्पोर्ट्स आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि पुढील मॅचला सुरुवात होईल लगेचच. अमर उन्नती बी